मुंबईच्या रणधुमाळीत राणेंची एंट्री। कोकणी मतांची धुरा राणेंच्या खांद्यावर। मुंबईचा महापौर ठरवणार कोकणाचा कौल। मुंबईतील निर्णायक अशा कोकणी मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी भाजपनं एक नवा मास्टर प्लॅन आखलाय। मुंबईत कोकणी मतांची धुरा आता भाजपचे खासदार नारायण राणेंच्या खांद्यावर सोपवण्यात आली। त्यामुळे आता ठाकरे सेनेला शह देण्यासाठी नारायण राणेंची तोफ मुंबईत धडाडणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत झालेल्या भेटीनंतर राणेंकडे ही जबाबदारी सोपवण्यात आल्याची चर्चा आहे। त्यामुळे मुंबईच्या राजकारणात आता राणे विरुद्ध ठाकरे असा संघर्ष पेटणार आहे। भाजपनं नेमकी काय रणनीती आखली आहे पाहूया। मुंबईतील दादर, परळ, लालबाग, माझगाव, शिवडी आणि जोगेश्वरी यासारख्या विभागांमध्ये कोकणी मतदारांचं मोठं प्राबल्य आहे। हा मतदार पारंपरिकरित्या ठाकरेंसोबत राहिलाय। मात्र राणे कोकणातील दिग्गज नेते असल्यानं आणि नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघातून विजय मिळवल्यानं मुंबईतील चाकारमान्यांमध्ये राणेंचं वजन आहे। त्यामुळे भाजपकडून कोकणी मतांचं ध्रुवीकरण करून ठाकरेंना शह देण्याचा हा प्रयत्न आहे। नगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीनं 207चा आकडा गाठत मवियाचा चांगलाच सुपडा साफ केला। त्यात कोकणात ठाकरे सेनेच्या अस्तित्वाला राणेंनी धक्का दिला। अशातच ठाकरेंचा जीव ज्या मुंबई महापालिकेत अडकलाय त्याच मुंबई महापालिकेत भाजपनं राणेंना मैदानात उतरवल्यानं ठाकरेंपुढे एक मोठं आव्हान आहे। त्यामुळे आता मुंबईतील कोकणी मतदार राणेंना स्वीकारतात की ठाकरेंना हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।